नमस्कार मंडळी. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला आज 1 वर्ष उलटलं आहे. पण न्याय मात्र अजूनही दूरच आहे. सुनावण्या टळतायत, तारखा पुढे ढकलल्या जातायत आणि निर्णायक क्षणी नवनवे नाट्य घडत आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी, न्यायालयात आरोपीचं बेशुद्ध पडणं आणि सततचा वेळकाढूपणा, या सगळ्या घडामोडी नेमकं काय सांगतायत? हा खटला का आणि कोणामुळे भरकटतोय? न्याय मिळणार की नाही याचाच शोध आपण आज घेणार आहोत. मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. बीड जिल्ह्यातील मनसेचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला वर्ष उलटून गेलं असलं तरीही आजपर्यंत या प्रकरणाची सलग आणि निर्णायक सुनावणी सुरू होऊ शकलेली नाही. ही बाबच या खटल्याचं गांभीर्य आणि त्यामागचा कावेबाजपणा स्पष्ट करणारी आहे. प्रत्येक टप्प्यावर आरोपींकडून वेगवेगळे अर्ज, आजारपणाचे कारणं, न्यायालयीन प्रक्रियेत अडथळे आणि वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचं चित्र दिसत आहे. 31 डिसेंबर रोजी मकोपा न्यायालयात आरोप निश्चित होणार असतानाच आरोपींकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनाच खटल्यातून हटवण्याची मागणी करण्यात आली आणि त्याचवेळी आरोपी सुदर्शन न्यायालयात चक्कर येऊन कोसळला. हे केवळ योगायोग नसून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. याआधीही 10 सप्टेंबरला स्वतः उज्ज्वल निकम यांनी आरोपींकडून ऑपरेशन राबवलं जात असल्याचा आरोप करत दिल्ली ट्रायल आणि 4 डिले ट्रायल संदर्भात न्यायालयाचं लक्ष वेधलं होतं. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता थेट निकम यांनाच बाजूला करण्याची चाल खेळली गेली असून राजकीय पक्षाशी संबंध असल्याचं कारण पुढे करण्यात आलं आहे. मात्र अंजना गावित प्रकरणापासून 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांपर्यंत आणि 26/11च्या दहशतवादी हल्ल्यांपर्यंत अनेक मोठ्या खटल्यांमध्ये निष्पक्षपणे काम केलेले उज्ज्वल निकम यांची कारकीर्द, त्यांच्यावर आजवर कधीही पक्षपातीपणाचा ठपका न लागलेली भूमिका आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्याचा इतिहास पाहता त्यांना हटवण्यामागे कायद्यापेक्षा भीतीचंच अधिक कारणीभूत असल्याचं चित्र आहे. कायद्यानुसार एखादा सरकारी वकील राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी तो निष्पक्षपणे खटला चालवू शकतो, असा स्पष्ट नियम असून नियुक्ती हा राज्याचा अधिकार आहे, आरोपींचा नाही, हे याआधी न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरू असलेला हा सगळा प्रकार म्हणजे न्यायप्रक्रिया भरकटवण्याचा आणि खटला लांबवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसत असून आता न्यायालय या कावेबाजपणावर काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हे केवळ एक खुनाचं प्रकरण न राहता न्यायव्यवस्थेची परीक्षा पाहणारं प्रकरण बनलं आहे. आरोपींकडून वारंवार अर्ज, कायदेशीर पळवाटा, आजारपणाची कारणं, वकिलांवर आक्षेप आणि सुनावणीच्या निर्णायक टप्प्यावर घडणारे नाट्य हे सगळं एकाच दिशेने बोट दाखवतं की हा खटला शक्य तितका लांबावा आणि पुराव्यांची धार बोथट करावी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी ही त्याच रणनीतीचा भाग मानली जात आहे. कारण निकम हे खटला कायद्याच्या चौकटीत वेगाने आणि कठोरपणे पुढे नेणारे वकील म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उपस्थितीत आरोप निश्चित झाले तर पुढील टप्प्यात आरोपींसाठी सुटकेचे मार्ग बंद होण्याची भीती साहजिक आहे. त्यामुळेच न्यायालयाने आता या प्रकरणाकडे केवळ कायदेशीर नव्हे तर व्यापक सामाजिक आणि नैतिक अंगाने पाहणं गरजेचं ठरतं. कारण वर्ष उलटूनही न्याय न मिळाल्यास केवळ संतोष देशमुख यांच्या कुटुंबावरच नाही तर संपूर्ण समाजाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासावर याचा खोल परिणाम होणार आहे. याच कारणामुळे या प्रकरणातील पुढील सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात आहे. जर आरोपींच्या दबावाखाली किंवा वेळकाढू डावपेचांमुळे विशेष सरकारी वकील बदलला गेला तर खटल्याला नव्याने सुरुवात करण्याची वेळ येऊ शकते आणि त्याचा थेट फायदा आरोपींनाच होईल. उलटपक्षी न्यायालयाने आरोपींचे अर्ज फेटाळून लावत सलग आणि विनाव्यत्यय सुनावणीचे आदेश दिले तर वर्षभर रखडलेली न्यायप्रक्रिया वेग घेऊ शकते. संतोष देशमुख यांची हत्या ही एका सरपंचाची हत्या नसून लोकशाही व्यवस्थेतील लोकजनतेच्या प्रतिनिधीवर झालेला हल्ला असल्याने या प्रकरणात उदाहरणार्थ न्याय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळेच आता न्यायालयाचा प्रत्येक निर्णय हा केवळ कायद्याच्या चौकटीत नव्हे तर समाजाला काय संदेश जातो याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार असून या प्रकरणाचा निकाल महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. एकंदरीत पाहता संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजवर जे काही घडत आलं आहे ते न्याय टाळण्याचा सुनियोजित प्रयत्न असल्याची शंका अधिक बळावते. वारंवार तारखा पुढे ढकलल्या जाणं, निर्णायक टप्प्यावर नवनवीन अर्ज दाखल होणं, कधी आरोग्याचा तर कधी कायदेशीर कारण पुढे करून सुनावणी रोखण्याचे प्रकार आणि आता थेट विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावरच आक्षेप घेण्याचा डाव, हे सगळे एकाच साखळीतील दुवे वाटतात. दुसरीकडे वर्ष उलटूनही संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा करावी लागत आहे आणि आरोपी मात्र कायद्याच्या पळवाटा शोधत सुटकेच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चित्र लोकशाहीसाठी आणि कायद्याच्या राज्यासाठी धोकादायक आहे.
त्यामुळेच आता या प्रकरणात कठोर भूमिका घेत सलग सुनावणी, वेळेत निकाल आणि कोणत्याही दबावाला न जुमानता न्याय दिला जातो का, यावरच या प्रकरणाची दिशा ठरणार आहे. आणि हा निर्णय भविष्यात अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी कायद्याच्या प्रक्रियेला कसे सामोरे जातील याचंही उदाहरण ठरणार आहे. यामुळेच या प्रकरणाकडे केवळ गुन्हेगारी खटला म्हणून न पाहता न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेची लढाई म्हणून पाहणं आवश्यक ठरतं. जर प्रभावशाली आरोपी सततच्या डावपेचांनी, कायदेशीर क्लुप्त्यांनी आणि मानसिक दबावाच्या माध्यमातून न्यायप्रक्रियाच ठप्प करू शकत असतील तर सामान्य नागरिकाला न्याय मिळेल यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर माध्यमे, समाज आणि न्यायालय यांची बारकाईने नजर असणं गरजेचं आहे. कारण या खटल्याचा निकाल केवळ एका कुटुंबाच्या वेदनांना उत्तर देणारा नसून गुन्हा कितीही मोठा असला तरी तो कायद्यापासून वाचू शकतो हा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणारा ठरला पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरण हे आज केवळ एका कुटुंबाच्या न्यायासाठीचं प्रकरण उरलेलं नाही, तर संपूर्ण समाजाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाची कसोटी बनलं आहे. आरोपींचे डावपेच, न्यायप्रक्रियेत होणारा विलंब आणि निर्णायक टप्प्यावर उभे राहणारे प्रश्न या सगळ्यांची उत्तरं आता न्यायालयानेच द्यायची आहेत. न्याय वेळी आणि निर्भयपणे झाला तरच लोकशाहीवरचा विश्वास टिकून राहील. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच सखोल, माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी महाराष्ट्र फोकस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. मी जानकी पाटील. धन्यवाद.